केईएम हॉस्पिटलमध्ये 4 डॉक्टर्सना डेंग्यूची लागण झाल्यावर महापालिकेला जाग। केईएम हॉस्पिटलला बजावण्यात आली नोटीस। 15 दिवसात डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्याचे आदेश। नागपुरातल्या मेडिकल कॉलेजच्या 5 विद्यार्थ्यांनाही झाली डेंग्यूची लागण। शिवसेनेचा दबाव भाजपनं झुगारला। विश्वासदर्शक ठरावानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। आता सेनेच्या भूमिकेकडे लक्ष। नाशिक पाठोपाठ जळगावमध्येही मनसेमध्ये पडझड। पराभवाची जबाबदारी घेत मनसेच्या जळगाव जिल्हाध्यक्षांसह 47 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। आमदार, प्रत्येक मंत्री, प्रत्येक कार्यकर्ता हा मोठ्या प्रमाणावर नाराज आहे। त्याचा कुठेतरी तो खचलेला आहे। त्याला नवीन संजीवनी द्यायची असेल तर नवीन चेहरा लोकांच्या समोर आणणं फार जरुरी आहे। पृथ्वीराज चव्हाण यांना गटनेता बनवू नये, काँग्रेसचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची मागणी। पराभवाला पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार असल्याची डागली तोफ। प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक चव्हाणांना दिली पसंती। पुण्यात युवा सेनेचा शहर प्रमुख नितीन भुजबळ यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला। डोक्याला गंभीर दुखापत तर नालासोपाऱ्यामध्ये अज्ञात व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात बिल्डर राजेश सिंग यांचा मृत्यू। गडचिरोलीमध्ये धूळ खात पडलेल्या अॅम्ब्युलन्सची आता होणार दुरुस्ती। सायकलची अॅम्ब्युलन्स बनवून रुग्णांना नेलं जात होतं दवाखान्यात। आयबीएन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट।